मुंबईत विल्सन जिमखाना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयावरून आता नव्या वादाला तोंड फुटत आहे। जिमखाना एका जैन संस्थेला देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा मराठी भाषिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली असून दक्षिण मुंबईत पुन्हा एकदा जैन मराठी वादाचे स्वर उठू लागले। आम्ही गिरगावकर या संस्थेने जिमखाना आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। संस्थेची मागणी आहे की विल्सन जिमखान्याचा वापर मुंबईकर किंवा विद्यार्थ्यांसाठी व्हावा आणि ही जागा परप्रांतीयांच्या ताब्यात दिली जाऊ नये। विल्सन महाविद्यालयाकडे असलेल्या जिमखान्याचा भाडे करार 2023 मध्ये संपुष्टात आला। त्यानंतर सुमारे 1 लाख चौरस फुटांचा भूखंड 30 वर्षांसाठी एका जैन संस्थेला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला। आता या निर्णयावरून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। या जागेतील काही भाग कोळी समाजाला व्यवसायासाठी द्यावा अशी अतिरिक्त मागणी ही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मुंबईतील मोजक्याच मोकळ्या जागांपैकी विल्सन जिमखाना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। ही जागा स्थानिक संस्थेला देण्यात यावी, तसेच कबड्डी, मलखांब, खो खो यांसारख्या खेळांचे मोफत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल असे आम्ही गिरगावकर संस्थेने सांगितले असल्याचे सांगण्यात आले। विल्सन जिमखान्यावरून निर्माण झालेला वाद आता तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि पुढील काही दिवसात या आंदोलनाचे स्वरूप नेमके काय आकार धारण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।